मोठी बातमी आहे, कारण शरद पवार आता पुण्यातनं ते निघालेत बारामतीकडे. मात्र यावेळी त्यांनी प्रफुल्ल पटेलांच्या प्रश्नावर बोलणं टाळलंय. पत्रकारांनी त्यांना प्रफुल्ल पटेलांच्या वक्तव्यावरनं आणि स्पष्टीकरणावरनं प्रश्न विचारले. प्रफुल्ल पटेलांचा मुद्दा गेले 2 दिवस गाजतोय, मात्र शरद पवारांनी मात्र या मुद्द्यावर बोलणं टाळल्याचं पाहायला मिळतंय. ते आज आपल्यासोबत अभिजित पोते जोडले गेलेत. अभिजित, अधिक माहिती द्याल? आपण पाहतोय की मोदी बागेतून शरद पवार त्यांच्या निवासस्थानावरून आता जे आहेत ते रवाना बारामतीकडे झालेले आहेत. आणि शरद पवार ज्यावेळेस बाहेर आले त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी त्यांना प्रश्न असा विचारला की प्रफुल्ल पटेल यांनी जे राष्ट्रवादीचं विलिनीकरण आहे त्या विलिनीकरणावर अजित पवारांनी कधीही माझ्याशी बोललं नाही असं विधान प्रफुल्ल पटेलांनी केलेलं आहे. आणि यावर पवारांनी काहीही न बोलता केवळ हात जोडून शरद पवार जे आहेत ते पुढे निघून गेलेले आहेत. खरं तर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून शरद पवार गटाच्या अनेक नेत्यांनी विधानं केली होती की अजित पवारांच्या मनात होतं, अजित पवारांची तशी इच्छा होती. स्वतः शरद पवारांनी देखील बारामतीत पत्रकार परिषदेत घेऊन असेच सांगितलं होतं, असेच संकेत दिले होते की आता विलिनीकरणाच्या बातम्यांमध्ये किंवा चर्चेमध्ये खंड पडेल, पण प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, जे अजित पवार गटाचे नेते आहेत, त्यांनी मात्र अजूनही यावरती भाष्य करणं टाळलं होतं. पण आज प्रफुल्ल पटेलांच्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारल्यानंतर प्रफुल्ल पटेलांनी विलिनीकरणाबाबत अजित पवारांनी कधीही भाष्य केलं नाही असं विधान केलं होतं. आणि याच प्रश्न धरून शरद पवारांना विचारल्यानंतर शरद पवारांनी मात्र या प्रफुल्ल पटेलांच्या विधानावरती बोलणं टाळलेलं आहे. प्रश्न ऐकतात शरद पवार हात जोडले. धन्यवाद अभिजित सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय की शरद पवारांनी कानावर हात न घेता नमस्कार केलाय आणि यावर भाष्य करणं टाळलंय. आदित्य ठाकरेंनी पिंकी माळीच्या कुटुंबियांची भेट घेतली. आदित्य ठाकरेंनी पिंकी माळीच्या प्रभादेवी मधल्या त्यांच्या निवासस्थानी ते गेले आणि त्यांनी तिथे भेट घेतली आहे. विमान अपघातामध्ये पिंकी माळी यांचाही मृत्यू झाला होता. त्या मूळच्या बिडडी इथल्या रहिवासी होत्या. दरम्यान या अपघाताबाबत अनेक अँगल आहेत आणि त्याच्यामुळे ते पुढे यायला हवेत. आपण चांगला नेता गमावलाय अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली आहे. परवाची जी दुर्घटना होती त्यांनी सगळ्यांनाच दुःख झालेलंच आहे. आम्ही आत्ता ज्यांच्या घरी आलो त्या या वर्ळीत राहायच्या आणि अर्थात परिवाराशी भेटणं तर त्या दिवशी देखील माझं फोनवर बोलणं झालं होतं, पण मला एकदा येऊन त्यांना भेटायचं होतं आणि आज भेट झाली. अनेक अँगल्स आहेत, अनेक विषय आहेत, आज मी त्याच्यावर बोलणार नाही. पण मला वाटतं काल पार्लमेंटमध्ये पण ह्याच्यावर राऊत साहेबांनी चर्चा केलेली आहे. सगळ्याच पक्षाचे आमदार वेगळी मतं ह्याच्यावर मांडत आहेत. एक नक्की आहे की एक चांगलं काम करणारा नेता आपल्यातून निघून गेलेला आहे आणि हे नुकसान भरून काढणं हे खूपच मला वाटतं शक्यच नाही.